शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि शरद पवारांनी आपल्या शेतीची पाहणी केली आहे। एआयच्या माध्यमातून घेतलेल्या ऊस क्षेत्राची त्यांनी पाहणी केली। पाहणी करत अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे। तर यावेळी शरद पवार यांनी ऊसासोबत एआयवर आधारित केलेल्या केळीच्या बागेची सुद्धा पाहणी केलेली आहे। बारामतीमध्ये शरद पवार आहेत। शरद पवारांनी सकाळी जनता दरबार घेतला। त्यानंतर शरद पवार हे गोविंदबाग येथून निघाले ते थेट पोहोचले त्यांच्या शेतीच्या बांधावर। शरद पवार सातत्याने शेतीमध्ये अनेक नवनवे प्रयोग करत असतात। मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये केलेला आहे। एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशा पद्धतीने फुललेली आहे याचा आढावा घेण्यासाठी शरद पवार सकाळीच पोहोचले ते स्वतःच्या शेतीच्या बांधावर। यावेळी शरद पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार आणि कृषी विज्ञान केंद्राचे काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पोलिसांच्या मारहाणीमध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाले। वाळवा तालुक्यातील नेरले ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील गावकऱ्यांनी प्रशासनाला दिलेला आहे। सिव्हिल ड्रेसवरती आलेल्या इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी गाडीतूनच आले होते, सिव्हिल ड्रेसवर होते आणि त्यांनी नाव गाव न विचारता त्यांच्याजवळ आले तर त्यांना प्रचंड बेदम मारहाण केली। जो मोठा मुलगा आहे त्याला पुन्हा 2 जण मारायला लागले। तो न झालाय म्हणल्यावर त्याला सिमेंटच्या रस्त्यावर त्यांनी वडत आणला, फरफटत आणला। पोलीस ठाणे या लोकांच्या वरती गुन्हा दाखल करेल अशी अपेक्षा आहे, पण जर नाही गुन्हा दाखल केला तर या पुढचं पाऊल आम्ही उचलल्याशिवाय थांबणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।